कोण तू? अहो, मला ओळखत नाही तुम्ही? नाही बर का. अहो, आता तुमच्या इतक्या ट्रक आहे त्याच्यावरचा मी एक ड्रायव्हर. काय नाव तुझं? अजय. आता 2 महिन्यापूर्वी ठेवलं का तुला? हो. अच्छा अच्छा. हा, त्यांनी सांगितलं होतं मला नवीन ड्रायव्हर ठेवला असं अजय नावाचा. बस बस. हा. पण एवढ्या रात्रीचं येणं कसं काय केलं? अहो, आणि ते हे नेम नाही येत घरी? नाहीये, मालक नाहीये. नाही. अहो, नेमकं काय झालं, ती माझी गाडी आहे ना बंद पडली. हम्म. ती चालूच होत नव्हती. आणि मग आता मी रोज घरी घेऊन जातो ना गाडी. हम्म. मग आता गाडीच नाही माझ्याकडे घरी जायला. आणि आता रात्रीचे 11:30-12 वाजले. गॅरेज पण बंद झाले असतील. आणि मला अजून एक काम होतं मालकांकडं. घरी ना थोडे पैसे लागत होते. तर मग पैसे पण घ्यायचे होते म्हणून अरे मी. पण आता मालक नाही घरी. मी काय करू मग? कुठून द्यायचे तुला पैसे? बरं. मालक चावी सोबत घेऊन जाता लॉकची. बरं, मग सकाळी येतील ना मालक? हा. हा, मग सकाळी घेऊन टाकल मी पैसे. पण मग मग. ठीक आहे, चालेल, ये मग तू सकाळी. अहो, पण घरी कसं जाणार आहे मी? मी म्हटलं की आजची रात्र मी इथं काढली असती. अरे इथं कुठं झोपतो? हा, तुला कस काय झोपू दे मी घरी? अहो, मी मी एकटी आहे घरी. मी झोपून जाईल ना इथं मध्ये. खाली झोपून जाईल इकडे साईडला. हे तुम्ही बघ, टेन्शन नका घेऊ. हे बघ, तुझे मालक आहे ना, वाळूच्या ट्रका चालू होत्या ना, हम्म. तिथं गेलेले आहेत ते. ट्रक पकडली गेली आहे. हा, हा. त्यांना किती वाजता काय वाजता? हा, सकाळी येता का नाही येत सांगता नाही येत. तुला थांबवून मी काय करू बरं? अहो, पण माझं घर लांब आहे, इथून 15 किलोमीटर लांब आहे. एक मी काम कसं कर, तू जाणार आहे? तुझी सोय कर आणि जाय बाबा. अहो, कसं जाणार आहे मालकीन मी? मग एक काम कर, मालकाची टू व्हीलर आहे ती घे आणि जाय. बरं, तसं करा मग. ठीक आहे, थांब मी आणतो चाय. हा. आईला, मालकीनबाई तर लय हॉट आहे. एक वेळेस जर चान्स भेटला ना मालकीनबाई सोबत, तर मज्जाच येऊन जाईल. अरे चाळीस काय भेटत नाहीये? बहुतेक त्यांच्या खिशामध्ये गेली वाटतं. कारण की ते खिशातच घेऊन फिरतात सगळ्या चाव्या. आता चहा बी काय नाही भेटत आहे. करायचं? मग अहो, थांबतो ना मी रात्रभर. रात्रभर थांबतो मी, सकाळी जाईल. तुम्ही टेन्शन नका घेऊ अजिबात. अरे मोठी गाडी दिली असती रे, पण मग ती ती जर तुला दिली आणि मालकांना सकाळी लागली तर मग झालं. माझ्या मागच लागतील ते. अहो, हे बघा, मी कधी थांबलोय का तुमच्या घरी? हम्म. पण आज वेळ अशी आली की एक तर म्हणजे मी टू व्हीलर पण आणली नाहीये. आणि मी तुमची मोठी गाडी घेऊन जातो ना घरी झोपायला. हम्म. तर मग आता ती खराब झाली, मग कसं जाणार मी घरी? आणि एवढ्या रात्रीच्या रिक्षा फिक्षा काही गाड्या पण चालू नाही राहत. बरं ठीक आहे, तू एक काम कर. तू तू ना ह्या रूम मध्ये झोपून घे का? मी तिकडे झोपते, ठीक आहे? हो, हो. चालतंय. वाह, मालकीनबाई किती हॉट दिसताय. आज ना मी मजा मारूनच जाणार आहे. बाकीचं जे होईल ते बघताय नंतर. ओय, ओय, कोण तू? अह, अरे, काय करतोय? काय करतोय तू? मी अहो काही नाही, ते बाथरूमचा दरवाजा उघडत नव्हता, मी ते विचारायला आलो होतो. पण इथं एवढं बेड जवळ काय करतोय तू? अहो, मला माहितीच नाही तुम्ही झोपले, मी त्यांना उठवत होतो. जा तिकडं. हो.
उठ उठ. अहो मालकीनबाई काय झालं? मी तुला इथे आसरा दिला, हा? तुला रात्रीचं जायला ऑप्शन नव्हता म्हणून मी तुला इथे राहू दिलं, आणि तू काय केलं? अहो कुठं काय केलं मी? माझ्या कामवाल्या बाईने तुला पाहिलं. तुझी जी नजर होती, घाणेरडी नजर, तिने सगळं पाहिलं आणि तिने मला सगळं सांगितलंय. हा, तुला काय वाटलं रे? हे बघा, मी फक्त टॉयलेटचा दरवाजा उघडत अच्छा, नव्हता. हे बघ, हे तर फक्त नाटक होतं. जर माझी कामवाली बाई उठली नसती ना, तर तू माझ्यासोबत काहीतरी करायलाच येत होता. हा, तू माझ्यावर हात फिरवला, सगळं सांगितलं मला कामवाली बाईने. अरे थोडी ते लाज शरम ठेव. हे बघा मालकीन, अरे आपल्या मालकाच्या बायको सोबत तू काय करायचा विचार करत होता? अरे तुझी लायकी का? कामावर ठेवलंय त्यांनी तुला, पगार देता तुला, हा, काम करतो, हाताखालचा नौकर आहे तू आमच्या. मालकीनबाई चुकी झाली माझ्याकडनं, चूक? माफ करा. चूक रे, हा गुन्हा आहे, गुन्हा. येऊ दे तुझ्या मालकाला, अहो, सांगते मी नाही, त्यांना नाही, सगळं नाही, काही. त्यांना नका सांगू काही. अहो तू पहिले ना तुझं तोंड दाखवू नको मला. चल निघ इथून, प्लीज. निघ इथून. तुला ना कामावरनं काढल्याशिवाय राहणार नाही मी. येऊ दे मालकांना, मग सांगते मी सगळं काही. असले असले माणसं असतात, काय काय विचार करता. एवढी मदत केली मी त्याला, रात्रीचं थांबू दिलं इथे, त्याच्या विचार. बरं झालं माझी कामवाली बाई घरात होती.